लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। चुंचाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनला मंजुरीला 8 महिने तरीही ठाणे सुरू नाही। नागरिकांचा संताप उसळला। दत्तनगर ते चुंचाळे पोलीस चौकीपर्यंत पायी मोर्चा व ठिय्या आंदोलन। बातमी नाशिक येथून। चुंचाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनला मंजुरी मिळून तब्बल 8 महिने उलटले तरीही अद्याप या ठाण्याचा कारभार केवळ पोलीस चौकीतूनच सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी दत्तनगर येथून चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीपर्यंत नागरिकांनी मोठ्या संख्येने पायी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। या मोर्चात महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। गेल्या अनेक वर्षांपासून अंबड एमआयडीसी परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती। अखेर सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर सरकारने पोलीस स्टेशनला मंजुरी दिली। मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्ष ठाणे कार्यान्वित न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। दत्तनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, दरोडे आणि गुन्हेगारी घटना वाढल्याने नागरिक भयभीत आहेत। त्यामुळे स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी वारंवार करण्यात आली, मात्र ती मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही। ठिय्या आंदोलनातून नागरिकांचा इशारा। आंदोलनादरम्यान नागरिकांनी पोलीस स्टेशन कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। तसेच अंबड गावालाही चुंचाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोटे यांना निवेदन सादर केले असून 1.5 महिन्याचा अवधी देण्यात आला आहे। जर या कालावधीत पोलीस स्टेशन व दत्तनगर चौकी कार्यान्वित झाली नाही तर आम्ही पुन्हा तीव्र जन आंदोलन छेडू असा स्पष्ट इशारा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांनी दिला। आज आम्ही दत्तनगर ते एमआयडीसी चौकीपर्यंत आम्ही दिंडी यात्रा काढली। त्या दिंडी यात्रेत आमची मागणी होती की आम्हाला दत्तनगर परिसरात पोलीस चौकी यावी। आम्ही जेव्हा साहेबांशी चर्चा केली ते म्हणे की मला 2-4 दिवस झाले येऊन। आता गेल्या अनेक वर्षापासून आम्ही नवीन पोलीस स्टेशनची मागणी करतोय, ती पण पूर्ण होत नाही। परवानगी मिळाली लोकप्रतिनिधी एवढा गाजावाजा केला, अजून कशातच काही नाही। असं आहे की आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय, ते नेहमी आश्वासनच देतात हे, परंतु या पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात जर पोलीस चौकी झाली नाही याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल एवढंच मी या पोलीस प्रशासनाला सांगतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या सर्व परिसरात फक्त पोलिसांचंच काम नाहीये या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं। जे काय महानगरपालिका आहे, एमआयडीसी आहे, ट्रॅफिक पोलीस आहे, यांची पण जबाबदारी आहे। या परिसरात दहशत नाही पसरली पाहिजे, रिक्षावाल्यांची दादागिरी नाही झाली पाहिजे। ट्रॅफिक पोलिसांच्या जवळून रिक्षावाले जातात तरी ट्रॅफिक पोलीस काही करत नाही, कुणाचे कागदपत्र नाही, ड्रेस नाही। या सगळ्या प्रकाराला आळा घातला पाहिजे। एमआयडीसी अधिकारी ते एवढे भ्रष्ट अधिकारी आहे, त्यांना माहित नाही त्यांच्या ओपन स्पेस मध्ये काय चालू आहे। परंतु असो, आता त्यांना सांगितलं आम्ही पत्रव्यवहार करा, आम्ही पण त्यांच्याशी बोलतो। जर येत्या 2 महिन्यात पोलीस चौकी नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन करणार। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.